फसवेगिरीचा धंदा ओ जमन बुवा चकल्या बोले बरोबर आहे ना. अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा. अरे अरे असून तू हुकुमाचा यक्का. हा तिला फिरवा फिरवा फिरवा. अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा. अरे तू असून हुकुमाचा यक्का. तू असून हुकुमाचा यक्का. खरं सांगतो आज थोडासा मी पण गांगरलोय कारण माझी तब्येत मला आज खरं मी थोडं साथ देत नाही. मी आज कार्यक्रम करतो हे तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे. नाहीतर जर मी गायला गेलो तर माझे पाय खाली आपोआप थरथरायला लागतात. असं वाटतं आता बुवा चक्कर येऊन खाली पडेल. पण मी तुम्हाला जी काही सेवा होते ते तुमचं लेकरू आहे गोड बांधून घ्या म्हणून म्हणतो. अरे काढला का यंदा फसवेगिरीचा धंदा. अरे तू असून हुकुमाचा यक्का. मग तू असून हुकुमाचा यक्का. अरे नाही शब्दाचा राहिलाच पंगा. नाही शब्दाचा राहिलाच पंगा. सभागानात बनलाच पंगा. शब्दाचा राहिलाच पंगा. सभागानात बनलाच पंगा. राहिलाच पंगा. ज्यावेळेस ती रूप धारण करतो तेव्हा भगवान श्रीकृष्ण त्याला काय सांगतात बुवा. एवढाच बुवा फक्त माझा विषय आहे. दुसरा विषय बोलणं जास्त मित्रांनो आज काय दुखत नाही. गण मात्र बुवा सुंदर गायला.